पालघर जिल्ह्यामध्ये आज आदिवासी आरक्षण वाचलं पाहिजे याच्यासाठी भव्य मोठा असा मोर्चा निघालेला आहे आणि आता सध्या माझ्यासोबत पालघरचे आमदार राजेंद्र गावित आहेत। सर, काय सांगणार की या ठिकाणी आज आदिवासींची एक ताकद पाहायला मिळालेली आहे, नेमक्या तुमच्या मागण्या काय होत्या, कशा पद्धतीने हा मोर्चाचं नियोजन? मी सर्वप्रथम TV9 ला मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी बंजारा आणि धनगरच्या आरक्षणाच्या आदिवासींच्या प्रश्नापुढे आतापर्यंत जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्ष देऊन एक महाराष्ट्राला दाखवून दिलेले की आदिवासींचा बंजारा आणि धनगरांना विरोध आहे। बंजारांनी हैदराबाद गॅजेटचा त्या ठिकाणी आधार घेतलेला आहे। हैदराबाद गॅजेटचे 3 गॅजेट्स आहेत, एक 1884, 1909 आणि 1921। या तिन्ही गॅजेटमध्ये त्या ठिकाणी कुठेही त्यांच्या ट्राईब आदिवासी असा उल्लेख नाही, त्यांचा नॉमिनेटेड ट्राईब अशा प्रकारचा उल्लेख आहे। आणि त्यामुळे या महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यांना 3.5% आरक्षण दिलेलं आहे। आणि 1884च्या गॅजेटमध्ये इंग्रजांनी 291 हैदराबाद गॅजेटमध्ये 291 पेजवरती स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की ते राजस्थानमधून ते आलेले आहेत, त्यांचे वंशज हे राजस्थानशी संबंधित आहे आणि ते स्वतःला ब्राह्मण समजत होते आणि सैन्यांना त्या ठिकाणी धान्य पुरवण्याचे त्या ठिकाणी काम करत होते। आणि म्हणून धनगर हा एका ठिकाणी त्याने कुणबी मराठा उल्लेख आहे आणि म्हणून गॅजेटरचा आधार घेत आहेत। परंतु गॅजेटरपेक्षा या ठिकाणी घटना महत्त्वाची आहे आणि घटनेनुसार आदिवासींना 5व्या आणि 6व्या सूचीनुसार आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे धनगर आणि बंजारा जी मागणी करतायत ती अत्यंत निरर्थक आहे। सर, आज जे आपण मोर्चा माध्यमातून ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या प्रामुख्याने काय मागण्या होत्या आपल्या आणि कलेक्टरांनी आपल्याला काय आश्वासित केले की या ठिकाणी या धनगर आणि बंजारांना आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये, त्यांना सरकारने आरक्षण जरूर कुठल्या याच्यातून कॅटेगरीतून द्यावा ते त्यांचा प्रश्न आहे। परंतु आमच्या 7.5च्या या पर्सेंटेजमध्ये कोणाचा सहभाग असता कामा नये, ही एक मागणी आहे। दुसरी मागणी आदिवासींची जमिनींच्या हस्तांतराला या ठिकाणी आदिवासी समाजाचा विरोध आहे। तिसरं, या ठिकाणी जिल्हा परिषदची जी आपली सभागृह आहे त्या सभागृहाला काळूराम काका धोदडेंचं निसर्गवासी काळूराम काका धोदडेंचं त्याला त्या ठिकाणी नाव देण्यात यावं, अशा प्रकारे या 3 मागण्यांबरोबर त्या ठिकाणी पेसा कायद्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी मागण्या करण्यात आल्या। सर, आजचा जो मोर्चा निघालेला होता या मोर्चामध्ये किती संघटना सहभागी होत्या? या ठिकाणी सर्व पक्षीय लोक या ठिकाणी दिसले आणि कोण कोण सहभागी झाले होते? बघा, या ठिकाणी सगळे पक्ष विरहित हा मोर्चा होता आणि समस्त आदिवासी समस्त आदिवासी सकल आदिवासी समाज एकत्र आलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ अनेक आदिवासी समाजाच्या छोट्या मोठ्या संघटना मिळून 65 संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या। निश्चितच हे होते पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि या सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, सर्व या ठिकाणच्या आदिवासी संघटनांनी हा मोर्चा काढला होता आणि निश्चितच आम्ही सरकारपर्यंत आमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर आम्ही पुन्हा एक तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।